नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांनाच दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। 900 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात, नारायणा ई टेक्नो स्कूलला 1 लाखाचा दंड। महान धरणात 38% जलसाठा, अकोलेकरांना आता दर 5व्या दिवशी पाणी पुरवठा। कृष्णा कराडेच्या हत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात, कृष्णावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, दोघे आरोपी अटकेत। गौरी गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा, स्वातंत्र्य दिनापासून महिनाभर होणार वाटप। शिवशाही बसच्या अपघातात महिलांनी वाचविले सर्वांचे प्राण, नाशिकच्या महिलांनी सांगितली आपबीती। आता सविस्तर बातम्या। अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलला 1 लाखांचा दंड करत रोज 10,000चा दंड भरण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रतन पवार यांनी दिला आहे। नारायणा स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे 900 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य मात्र अंधारात असल्याचे चित्र आहे। अनधिकृत शाळांवर शिक्षण विभाग मेहरबान, नारायणा ई टेक्नो स्कूल 7 दिवसात बंद करा। नारायणा स्कूलच्या वेबसाईटवर पालकांची फसवणूक। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसई यांच्याकडून कुठलेही नोंदणी पत्र प्राप्त नसताना सीबीएसई साठी ऍडमिशनचा कॉलम नारायणा स्कूलच्या वेबसाईटवर टाकण्यात आला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शाळेत ऍडमिशन झाल्या। नारायणा ई टेक्नो स्कूल जवळ शासन मान्यता नाही, खाते मान्यता नाही, युडाएस संदर्भातील कुठलेच अधिकृत पत्र नाही। अशा सर्व मान्यता नसताना त्याचबरोबर सीबीएसईचे एफिलिएशन नसताना थेट सीबीएसई साठीचा प्रवेश असा उल्लेख नारायणा स्कूलच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आला होता। पालकांची व विद्यार्थ्यांची फसवाफसवी नारायणा ई टेक्नो स्कूलने केली होती। शाळेतून 910 ऍडमिशन असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय असल्याची माहिती समोर आली आहे। अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलला 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून यापुढे ही शाळा सुरू राहिली तर प्रतिदिवस 10,000 रुपयाचे दंड सुरू राहणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रतन पवार यांनी आरआरसी न्यूजला दिली। हे प्रकरण केवळ आरआरसी न्यूजने लोकहितास्तव समोर आणले आहे, तर दुसरीकडे पुणे जिल्हा प्रशासनाने अनधिकृत शाळांच्या प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल केले असून अकोल्यात मात्र अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याची तयारी शिक्षणाधिकारी व जिल्हा प्रशासन घेईल काय असा प्रश्न विचारला जात आहे। कौलखेड स्थित नारायणा ई टेक्नो स्कूल या अनधिकृत शाळेचा भंडाफोड आरआरसी न्यूजने केला होता। त्यानंतर गट शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ही शाळा अनधिकृत ठरवली होती। या शाळेतील 910 विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधकारमय असून त्यांची शासन दरबारी कुठलीही नोंद नाही। नारायणा टेक्नो स्कूल खडकी अकोला ही शाळा अनधिकृत असल्याचं गट शिक्षणाधिकारी अकोला यांच्या अहवालानुसार निदर्शनास आलेलं आहे। तदनंतर माननीय शिक्षण उपसंचालकांनी शाळा बंद करण्यासंदर्भातील आदेश केला आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी अकोला यांना शाळा बंद करण्यासंदर्भात आणि आरटीआय 2009 मधील कलम 18 जे आहे त्या कलम 18च्या अनुषंगाने संबंधित शाळेच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलेलं आहे, आदेश देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या डेटमध्ये संबंधित शाळेच्या विरोधात कारवाई सुरू होणार आहे। आरटी कलम 18(5) अनुसार संबंधित शाळा जर सुरू आहे तर त्यांना पहिल्या दिवशी 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल आणि त्यानंतर ही शाळा जर सुरू राहिली तर प्रतिदिन 10,000 रुपये प्रमाणे त्यांना दंड ठरवण्यात येणार आहे।
अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये महान धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत असतो। महान धरणात आज 38% जलसाठा उपलब्ध झाला आहे। हा जलसाठा पाहता अकोलेकरांना आता दर 5व्या दिवशी पाणी पुरवठा केला जाईल। महान धरणातील होणाऱ्या पाणी साठ्यातील वाढ लक्षात घेता अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा अकोला शहरात आता पाणी पुरवठ्यात 1 दिवसाने कपात करण्यात आली होती। त्यात आता बदल करत सोमवार 29 जुलैपासून संपूर्ण शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याबाबत मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले। महान धरणातील वाढता जलसाठा पाहता अकोलेकरांना दिलासा देणारी बातमी महापालिकेने दिली आहे। 14 वर्षीय हत्या झालेल्या कृष्णा कराळे याच्या पार्थिवावर नागझरी येथे आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी संशयित आरोपी रुपेश वरोकार याला जळगाव जामोद येथून अटक करण्यात आली आहे, तर नागझरी येथील पृथ्वीराज मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे। 23 जुलै रोजी शेगाव येथील संभाजीराजे चौकातून अज्ञात व्यक्तीने नागझरीच्या कृष्णा कराळे याचे अपहरण केले। तोंडाला कपडा बांधून इसमाने दुचाकीवर बसून कृष्णाला नेले। भास्तन येथील जंगलामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला। त्यानंतर यंत्रणा व कृष्णाच्या नातेवाईकांसह समाजमन सुन्न झाले होते। गुरुवारी सकाळपासूनच गावातील लोकांनी शेगाव पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती। कृष्णाचा मृतदेह अकोल्यात पोस्टमार्टमसाठी पाठविला होता। कृष्णाचे आज अकोल्यातील शवागारात पोस्टमार्टम करण्यात आले। त्यानंतर नागझरी येथे कृष्णावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला होता। कृष्णाची हत्या का करण्यात आली याची ठोस माहिती बुलढाणा पोलिसांनी दिली नाही। या प्रकरणाचा सखोल तपासाची गरज कराळे परिवाराने व्यक्त केली आहे। यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। अकोल्यातील शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे। प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे। आनंदाचा शिधा संचाचे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे। शिधापत्रिका 1 शिधा जिन्नस संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे। येणाऱ्या गौरी गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि APL शेतकरी या कार्डधारकांना प्रति शिधापत्रिका 1 आनंदाचा शिधा जिन्नसाचा संच वितरित करण्याचे शासनाने ठरविलेले आहे। येत्या 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आनंदाचा शिधाचे वितरण होईल। अकोला जिल्ह्यामध्ये अंत्योदयची एकूण 45,577 कार्ड संख्या, प्राधान्य कुटुंबाची 2,77,495 आणि APL शेतकरी कार्डधारक 27,448 असे एकूण 3,50,520 कार्डधारकांना येत्या 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये गौरी गणपती या सणानिमित्त आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात येईल। अकोल्यातील चौघांचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली। रॉंग साईड अर्थात चुकीच्या दिशेने कार घेतल्याने समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली। यामध्ये कारमधील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती आहे। अमरावती येथून अकोल्याकडे येताना अप्रोच रोड नसल्याने चुकीच्या दिशेने त्यांनी कार हायवेवर टाकली। समोर येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली। हा अपघात रात्री झाला। अपघात इतका जोरात होता की यामध्ये नकुल तोडकर आणि विजय मदनकार यांचा जागीच मृत्यू झाला। उमरी येथील भाजप कार्यकर्ते संदीप गावंडे आणि मुकेश सरफ हे जखमी झालेत। अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण अकोल्यातील मोठी उमरी भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे। संदीप गावंडे यांना किरकोळ मार लागला असून मुकेश सरफ मात्र गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे। गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली। गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे।
समोरून येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाल्याची माहिती आहे. शहरात 2014 नंतर पुन्हा गुंठेवारीचे नियमानुकूल करण्याचे काम महापालिकेने सुरू केले. मात्र ऑगस्ट 2023 पासून कोणतेही कारण नसताना गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव स्वीकारणे बंद केले होते. सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांच्या आंदोलनानंतर गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. शहराचा 35% भाग हा गुंठेवारीचा आहे. महापालिकेच्या मूळ हद्दीत देखील गुंठेवारी पद्धतीने प्लॉट होते. 2016ला हद्दवाढ झाल्यानंतर यात वाढ झाली. मात्र 2014 पासून गुंठेवारीचे नियमानुकूल बंद करण्यात आले होते. डिसेंबर 2020 पर्यंत खरेदी केलेले गुंठेवारी प्लॉटचे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला. महापालिका प्रशासनाने गुंठेवारीचे नियमानुकूल प्रस्ताव स्वीकारणे बंद केले होते. पंतप्रधान आवास योजना पुन्हा सुरू होत आहे. घरकुलाचे लाभार्थी हे सर्वसामान्य नागरिक असून त्यांच्याकडे लहान प्लॉट आहेत. आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी गुंठेवारीचे नियमानुकूल असणे आवश्यक आहे. मात्र घरकुल योजना जाहीर व्हायच्या आधी गुंठेवारीचे नियमानुकूल प्रस्ताव स्वीकारणे सुरू केल्याने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गुंठेवारी प्लॉटवर घराचे बांधकाम करण्यासाठी नकाशाला मंजुरी दिली जात नाही. गुंठेवारी नियमानुकूल हे बाब सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांच्या अन्नत्याग आंदोलनातील ही प्रमुख मागणी होती. ती मंजूर झाली असून आयुक्त लहाणे यांनी प्रशासकीय ठराव घेतला आहे. गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव 31 मार्च पर्यंत ऑफलाईन पद्धतीने स्वीकार करण्यात येतील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांनी दिलेल्या आदेशानंतर शहरात कॅरी बॅग विरोधातील कारवाईने जोर धरला आहे. शहरातील पूर्व, उत्तर आणि दक्षिण झोन अंतर्गत मेन हॉस्पिटल रोड, संतोषी माता मंदिर चौक आणि सिंधी कॅम्प मेन रोड येथील प्रतिष्ठान आणि किरकोळ व्यावसायिकांची तपासणी दरम्यान काही किरकोळ व्यावसायिक आणि प्रतिष्ठान धारकांकडे प्रतिबंधित कॅरी बॅग आणि प्लास्टिकने बनलेल्या वस्तूंचा साठा आढळल्याने त्यांच्यावर एकूण 15,000ची दंडात्मक कारवाई केली. प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करण्यात आली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी शासनाने बंदी कॅरी बॅगचा वापर टाळावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजप लागली असून या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मीटिंग शनिवार 27 जुलै रोजी अकोल्यात होत आहे. या मीटिंगला भाजप प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शनिवार 27 जुलै रोजी अकोला येथील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे येणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत अकोला महानगर, अकोला ग्रामीण, पुसद, यवतमाळ, वाशिम, अमरावती ग्रामीण, अमरावती महानगर, बुलढाणा व खामगाव या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली असून त्या दृष्टीने शनिवारी होणारी ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत संभाव्य उमेदवारांवर चर्चा आणि विदर्भात भाजपची रणनीती निश्चित करण्यात येईल. त्याचबरोबर विदर्भातील प्रमुख मतदारसंघातील दावेदारांची संभाव्य यादी तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथे डेंग्यू सदृश आजाराने एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. रायपूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून आरोग्य विभाग उपाययोजना करत आहे. गावामध्ये धूर फवारणी करून डासांचा नायनाट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आता डेंग्यूचे 38 आणि चिकुनगुनियाचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. रायपूर येथे 3 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये मलेरियाच्या तर केसेस निरंकच आहेत. त्याच्यामुळे तो सध्या मलेरियाचा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु डेंग्यूच्या केसेस थोड्याफार प्रमाणात वाढत आहेत. म्हणजे आज 26 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 38 केसेस आहेत आणि चिकनगुनियाचे 13 केसेस आहेत. कंटेनर सर्वेक्षण, फिवर सर्वेक्षण हे सगळे राबवतात. त्याच्यामध्ये टेमिफॉसची ॲक्टिव्हिटी पण आपण करून घेतोय. ज्या ज्या ठिकाणी आपल्या याच्या केसेस निघत आहेत किंवा लार्वा आढळत आहेत त्या ठिकाणी आपण टेमिफॉस पण पाण्यामध्ये टाकतोय आणि धूर फवारणी पण आपण त्या दिवशी त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं आता बऱ्यापैकी समजा आता फिवर रेट त्या ठिकाणी नाही आहे. कंटेनर सुद्धा तेवढे पॉझिटिव्ह अजून तरी काही तेवढे आढळत नाही आणि इथून पुढे आरोग्य विभाग निश्चितच त्याच्यावर लक्ष ठेवणार.
श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या मिरवणूक मार्ग सुव्यवस्था आदी नियोजनाबाबत जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नियोजन भवनात होणार आहे। जिल्हा प्रशासनाने या दृष्टीने तयारी सुरू केली आहे। श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। श्रावणाला 5 ऑगस्ट पासून सुरुवात होणार असून या काळात अकोला जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कावड व पालखी उत्सव साजरा करण्यात येतो। श्रावणात दिनांक 5 ऑगस्टला पहिला, दिनांक 12 ऑगस्टला दुसरा आणि दिनांक 19 ऑगस्टला तिसरा श्री क्षेत्र धारगड यात्रा आणि दिनांक 26 ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार येतो। या कालावधीत भाविक गांधीग्राम येथील पूर्णेच्या पात्राजवळ मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि कावड जलाने भरून श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात। या उत्सवाच्या अनुषंगाने शहरात आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टँड, मामा बेकरी, बियाणी चौक, कापड बाजार, सराफा लाईन, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारुती वळण, जयहिंद चौक ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त तसेच इतर आपत्कालीन सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे। विविध विभागांचे अधिकारी व कावड पालखी शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील। गुरुवारी शेगाव येथून अकोला येणाऱ्या शिवशाही बसला अकोला नजीक आग लागली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली। या सर्व प्रवासात नाशिकच्या महिला शिवशाहीत होत्या। त्यांना धूर दिसल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले गाडी थांबवली। अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली। आगीबाबत चालकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। तब्बल 44 प्रवासी या बसमध्ये शेगाव ते अकोला प्रवास करत होते। या गाडीत धूर निघाल्यानंतर वाहक चालकांनी काही होत नाही असे म्हटल्याचा दावा महिलांनी केला आहे। बसमधील महिलांनी गाडी थांबवीत सर्वांना उतरविल्यानंतर बसने पेट घेतल्याची माहिती बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांनी दिली आहे। आम्ही नाशिकवरून शेगाव येथे निघालो होतो। दर्शन करून आल्यावर अकोल्याला चाललो होतो। तेवढ्यात अकोल्याच्या तिथे वायरीचा धूर निघायला लागला। त्यामुळे आम्ही पटापट ते माणसांना खाली उतरवलं आणि पळत सुटलो। 5-10 मिनिटांनी लगेच गाडीने पेट घेतला। गाडी पटकन उतरलो आम्ही। सगळ्या माझ्या पुतण्यांना, पुतणीला, जावेला सगळ्यांना पटापट खाली उतरवलं आणि तिथे छोटे छोटे बाळ पण होते, वयोवृद्ध पण होते, त्यांना पण पटापट खाली उतरवलं आणि आम्ही सैरावैरा पळत सुटलो। 5-10 मिनिटात लगेच गाडीने पेट घेतली। काय झालेलं नाही म्हणे, थोडं थांबा। तर मग आबे म्हणे बसा म्हणे, शांत म्हणे। तो मला अनुभव होता। पुण्याला नाशिकला बस जळालेली होती, त्याच्या भीतीने मी पटपट खाली उतरली। माझ्या पुतण्यांना, पुतणीला, जावेला आणि साईला यांना पटापट खाली उतर। ड्रायव्हर म्हटलं काय झालेलं नाही, घाबरू नका म्हटला, पण आम्हाला भीती वाटायला लागली। आम्ही सैरावैरा पळत सुटलो। अकोल्यामध्ये पोहोचलीच नाही। त्याच्या मागे ट्रँकर होते, त्याचे याचे डिझेल होते, त्याच्या भीतीने आम्ही सैरावैरा पळत सुटलो परत। लहान मुलं 4-5 होते आणि म्हातारे माणसं पण होते आणि आम्ही मध्यभागी होतो शेवट। पण ते दूर जाणवल्या पटापट खाली उतरलो। मग सगळे आमच्या मागे पटापट खाली उतरलं। 5-10 मिनिटात लगेच बस पेट घेतला। पूर्ण धूर निघाला, नंतर अग्निशामक आलं, पेट घेतला, त्यांनी पूर्ण विझवायचा प्रयत्न केला। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। 900 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात। नारायणा ई टेक्नो स्कूलला 1 लाखाचा दंड। महान धरणात 38% जलसाठा। अकोलेकरांना आता दर 5व्या दिवशी पाणी पुरवठा। कृष्णा कराडेच्या हत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात। कृष्णावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। दोघे आरोपी अटकेत।
गौरी गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा, स्वातंत्र्य दिनापासून महिनाभर होणार वाटप. शिवशाही बसच्या अपघातात महिलांनी वाचविले सर्वांचे प्राण, नाशिकच्या महिलांनी सांगितली आपबीती. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.